लाडक्या बहिणींनी एकत्र येत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना केलं औक्षण। बहीण लाडकी विरोधकांना धडकी, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर थेट निशाणा। मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात? दिल्लीत ठरणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री। भाजप हायकमांडसह दिल्लीत रात्री उशिरा खलबतं। येत्या 2 ते 3 दिवसात सरकार स्थापनेची शक्यता कमी। मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळासंदर्भात महायुतीचं बैठक सत्र सुरूच, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। फडणवीसांनी मुख्यमंत्री करण्याचे राष्ट्रवादीचे संकेत। फडणवीसांच्या नावाला विरोध नाही, भुजबळ यांचं विधान, तर तीनही पक्ष मिळून नाव ठरवू, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। काल सगळ्या झाल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचता असतात, मी काही घरी वाचता नाही। शरद पवार यांनी फेटाळल्या निवृत्तीच्या चर्चा। मी घरी बसणार नाही, पुढच्या निवडणुका आणखीन जोमानं लढू, शरद पवार यांचा निर्धार। भटेंगेच्या नाऱ्यामुळे ध्रुवीकरण झालं, योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर पवार यांचा थेट निशाणा। IPS अधिकारी रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर, भेटीचं कारण गुलदस्त्यात। महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांची जळजळीत प्रतिक्रिया। पुण्यात दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्ट विरोधात राष्ट्रवादीची निदर्शनं, काही तरुण खुलेआम दारू पार्टी करत असल्याचा आरोप।